या परिसरात आता होऊ घातलेल्या महापालिकेच्या इलेक्शनच्या माध्यमातून महायुतीचा जो एक संकल्प होता की बाबा युती करायची, युती न होता या प्रभागात जे वार्ड आमचे दिलेले आहेत, ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या महिलांनी गेली 10 वर्षे सतत भारतीय जनता पार्टीचा काम करत आलेले आहे, अशा कार्यकर्त्यांवर अन्याय झालेला आहे। त्या माध्यमातून हा निषेध आंदोलन करत आहोत। कारण इतर महापालिकेमध्ये मैत्रीपूर्ण लढत झालेली आहे, तशी कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये मैत्रीपूर्ण लढत व्हावा अशी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे। कारण गेली 10 वर्षे कार्यकर्ता सतत काम करत असतो, काम करत असताना त्यांच्या नशिबी ही वेळ येणं, कारण या प्रभागात आपले नगरसेवक आहेत ते प्रभागही दुसऱ्याला देत असतील तर आमच्या कार्यकर्त्यांनी करायचं काय, या उद्देशाने सर्व कार्यकर्ते महिला बंधू भगिनी ते जमलेले आहेत। कारण प्रत्येक कार्यकर्त्याला अपेक्षा असतो की आपला घर सोडतो, काम सोडतो, महिला असू द्या, पक्षाची मीटिंग लागली पक्षाला वेळ द्या, 10 वर्षे पक्षाला वेळ दिलेल्या अशा कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर आम्ही सर्वांनी त्या अन्यायाचा कुठेतरी हाणून पाडला पाहिजे, या उद्देशाने सर्व कार्यकर्ते जमलेले आहेत। प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे की मी गेली 10 वर्षे काम करतोय, मैत्रीपूर्ण लढा। तुमचे काही सदस्य होते, शिवसेनेचे सदस्य होते, त्या सदस्यांनी आपली भूमिका मांडली नाही का? आता बघा, कार्यकर्त्याला सदस्यापर्यंत गेला असेल, सदस्यांनी मांडली नाही मांडली, पण आमच्या भावना तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून मांडत आहोत। कारण ज्या कार्यकर्त्यांना, ज्या सदस्य ज्या कमिटीवर आहेत त्यांनी कार्यकर्त्यांना कळवायला पाहिजे होता की बाबा अशा अशा पद्धतीने चाललेलं आहे बाबा। आता जर एखादा नगरसेवक रनिंग आहे, त्या रनिंग नगरसेवकाचाही वाढ तुम्ही दिला तर तो कार्यकर्ता करणार काय? युतीच्या माध्यमातून मागच्या वेळेला इलेक्शन झाला, लोकसभा विधानसभा, तेव्हा आम्हाला पक्ष आदेश देतो बाबा युतीचं काम करायचा, आम्ही सर्व जोडे बाहेर ठेवून युतीचं काम करतो, आणि आज आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तो आम्ही कधीच सहन करणार नाही। आमची भूमिका आम्ही इंडिव्हिज्युअल लढू, पक्षाने जर त्याच्यावर काही घेतलं नाही तर आम्ही इंडिव्हिज्युअल लढू, मैत्रीपूर्ण लढा ना, आमची तयारी आहे।